हॅलो स्टुडंट्स, मागच्या भागामध्ये आपण जे बघितलेलं होतं ते लिपिड्स कसे ऑब्टेन करायचे ते पाहिलेलं होतं. आजच्या भागामध्ये आपण जे बघायचं आहे ते आहे विटॅमिन अँड वॉटर. बघा, आपण प्रोटीन बघितलं, कार्बोहायड्रेट आणि त्याचबरोबर लिपिड बघितलं. त्याच्यानंतर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन आणि त्याच्यानंतर वॉटर बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सेल डिव्हिजन पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत. बघा, आता जे विटॅमिन आहेत, विटॅमिन आर द ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाउंड ऑफ विच इच इज अ इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हॅरियस प्रोसेसेस इन बॉडी. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की विटॅमिन जे आहेत म्हणजे जीवनसत्वे काय आहेत. विटॅमिन आर अ ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाउंड. आता हेटेरोजिनस कंपाउंड म्हणजे काय, तर जे कंपाऊंड्स टू किंवा मोर म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्सने तयार झालेले असतात त्यांना आपण हेटेरोजिनस कंपाऊंड म्हणतो. आणि बघा, ईच इज अ इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हॅरियस प्रोसेसेस इन बॉडी. आणि प्रत्येक घटक जो आहे त्यातला तो काय असतो, शरीरामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी महत्त्वाचा असतो. त्यांना आपण विटॅमिन म्हणतो. विटॅमिन एक ग्रुप आहे कशाचा, हेटेरोजिनस कंपाऊंडचा. आणि काय होत आहे बघा, ईच इज अ इसेन्शियल फॉर, त्यामधला प्रत्येक पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या प्रोसेसेससाठी. बघा, देअर आर मेन 6 टाईप ऑफ विटॅमिन्स. बघा, एकूण 6 महत्त्वाचे विटॅमिन्स आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत पुढे A, B, C, D, E अँड K. बघा, एकूण 6 विटॅमिन्स आहेत जे महत्त्वाचे आहेत. आउट ऑफ दिस A, D, E अँड K आर फॅट सोल्युबल, वेअर ॲज B अँड C आर वॉटर सोल्युबल. बघा, इथं लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित की जो ए आहे, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के, हे जे आहेत हे फॅट सोल्युबल आहेत. आणि त्याचबरोबर विटॅमिन बी अँड विटॅमिन सी जो आहे हे दोनच आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत. एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. बघा, त्याचसोबत लक्षात ठेवताना ठेवायचं की विटॅमिनचे 2 भागात डिव्हिजन होत आहे किंवा क्लासिफिकेशन होत आहे, फॅट सोल्युबल विटॅमिन आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन. मग बघा, एकूण विटॅमिन किती आहेत, 6 आहेत, 6 आहेत. कुठले कुठले, विटॅमिन ए, बी, सी, डी, ई अँड के. मग त्यातले जे ए, डी, ई अँड के आहेत हे फॅट सोल्युबल आहेत. आणि राहिले कुठले, 2 राहिले, बी अँड सी, हे जे आहेत हे वॉटर सोल्युबल आहेत. बघा, आता वी हॅव सीन दॅट FADH2 अँड NADH2 आपण बघितलेलं होतं ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकलमध्ये. पुढे दिलेलं आहे बघा, आर प्रोड्युस्ड इन द प्रोसेसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. आपण बघितलं, काय बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की FADH2 आणि NADH2 हे प्रोड्यूस होत आहेत. कुठे प्रोड्यूस होत आहेत, तर ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकलमध्ये प्रोड्यूस होत आहेत. बरोबर. बघा, मग विटॅमिन लाईक रायबोफ्लेविन म्हणजे मीन्स विटॅमिन B2 अँड नायकोटिनॅमाइड म्हणजे विटॅमिन B3 रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. हे जे FADH2 आहेत आणि NADH2 आहेत यांना प्रोड्यूस करण्यासाठी विटॅमिनची गरज आहे. कोणत्या, आता आपण वर 6 विटॅमिन बघितले, कोणते, ABCDEK. ह्यातला जो हा बी, विटॅमिन बी जो आहे त्याचे पुन्हा टाईप पडत आहेत. त्याच्यामध्ये विटॅमिन B2 आणि विटॅमिन B3 इथे आपण फक्त हे बघणार आहे. ह्याच्यामध्ये विटॅमिन B2लाच नाव आहे रायबोफ्लेविन, त्याचंच दुसरं नाव आहे विटॅमिन B2चं कोणतं, रायबोफ्लेविन. आणि विटॅमिन B3चं दुसरं नाव आहे नायकोटिनॅमाइड. लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. बघा, हे जे आहेत हे 2 विटॅमिन जे आहेत हे NADH2 आणि FADH2च्या प्रोडक्शनसाठी गरजेचे आहेत. बघा, विटॅमिनमध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हा एक ग्रुप आहे, हेटेरोजिनस कंपाऊंडचा ग्रुप आहे. बॉडीमधल्या प्रत्येक प्रोसेसेससाठी विटॅमिनचा ग्रुप महत्त्वाचा आहे. विटॅमिनचे जे आहेत 2 टाईप पडत आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन, वॉटर सोल्युबल विटॅमिन. टोटल विटॅमिन 6 आहेत, ABCDE अँड के. त्यातले जे ADE अँड के आहेत हे फॅट सोल्युबल आहेत आणि B अँड C आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत. आता क्रेब सायकलमध्ये आणि ग्लायकोलिसिसमध्ये FADH2 आणि NADH2 प्रोड्यूस होत होता, पण हे प्रोड्यूस होत असताना तिथं 2 विटॅमिनची गरज पडते. कोणती, विटॅमिन B2 त्यालाच रायबोफ्लेविन असं म्हणतात आणि विटॅमिन B3 त्यालाच नायकोटिनॅमाइड असं म्हणत आहेत. एवढ्याच गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आता जे आहे वॉटर,
बघा वॉटर पण महत्त्वाचं आहे. बॉडीमध्ये जेवढ्या प्रोसेसेस होतात, रिॲक्शन होतात, त्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये वॉटरचा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल असतो. बघा देअर इज अबाउट 65-70% वॉटर इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये 65-70% एवढं वॉटर आहे. ईच सेल कंटेन 70% वॉटर वेट बाय वेट. म्हणजे प्रत्येक सेलचं जेवढं वेट असतं त्याच्या 70% वेट हे वॉटरचंच असतं. ब्लड प्लाझ्मा अल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. आता ब्लडमध्ये RBC असतात, व्हाईट ब्लड सेल्स असतात म्हणजे WBC असतात, आणि त्याचबरोबर प्लाझ्मासुद्धा असतो. मग जो ब्लड प्लाझ्मा असतो तो 90% ऑफ वॉटर कन्सिस्ट करत असतो. Functioning of cell are thereby whole body disturbed even if there is a little loss of water from the body. बघा काय सांगितलेलं आहे, वॉटरचं फंक्शनिंग आहे ते चालू असतं, पण बघा होल बॉडी डिस्टर्ब होते. सेलचं फंक्शनिंग आणि त्याचबरोबर आपले पूर्ण बॉडीचं फंक्शनिंग जे असतं हे डिस्टर्ब होतं. केव्हा डिस्टर्ब होतं, जर आपल्या शरीरातून थोडा जरी पाण्याचा लॉस झाला तर हे आपलं बॉडीचं फंक्शनिंग ॲज वेल ॲज सेलचं फंक्शनिंगसुद्धा डिस्टर्ब होतं. हेन्स वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रियंट. हेच कारण आहे की वॉटर हे आपल्या बॉडीसाठी एक इसेन्शियल न्यूट्रियंट आहे. अलॉंग विथ ऑल अबाव मेन्शन्ड न्यूट्रियंट्स फायबर्स आर अल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट. बघा आता वर आपण जेवढे मेन्शन केले तेवढ्यामध्ये फायबरसुद्धा एक महत्त्वाचा न्यूट्रियंट आहे. इनफॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर, however they help in the digestion of other substance and digestion of undigested substances. बघा आता आपण वर जेवढे काही बघितलेले आहेत काय न्यूट्रियंट्स, त्याच्यामधला फायबरसुद्धा काय आहे, एक महत्त्वाचा न्यूट्रियंट आहे. इनफॅक्ट त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपण डायजेस्ट करत नाही फायबर, पण ते काय करतात, आपण जरी डायजेस्ट करत नसलो तरी ते काय करत असतात, अन्न घटकांमध्ये ते जेव्हा असतात तेव्हा ते आपल्याला हेल्प करत असतात. कशासाठी, दुसऱ्या पदार्थ जे आहेत म्हणजे दुसरे काय असतील, प्रोटीन असतील, लिपिड असतील, यांचं डायजेशन करण्यासाठी ते मदत करणार आहेत. अँड इजेशन of undigested substances. We obtain the fiber from leafy vegetables, fruits and cereals. बघा काय सांगितलेलं आहे. मग हे फायबर्स आपल्याला मिळतात कुठून, तर हिरव्या पालेभाज्या असतात, त्याचबरोबर फळे असतात, त्याबरोबर कडधान्य असतात, ह्यांच्यामधून आपल्याला काय होत असतं, हे फायबर्स मिळत असतात. एकूण 3 गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहे, त्याचबरोबर वॉटर आहे आणि फायबर आहे. फायबरचा जरी डिरेक्टली रोल नसेल आपल्या बॉडीमध्ये तरीसुद्धा ते दुसऱ्या पदार्थांना डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करत असते. बघा पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण हा सेल डिव्हिजन हा महत्त्वाचा पार्ट सुरू करणार आहोत. बघा काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला मेसेज करून विचारायचं आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय शंका आहे ते. आणि मी तुम्हाला आता विटॅमिनचं काय सांगितलेलं आहे, टाईप सांगितलेले आहेत आणि कोणते विटॅमिन कशामध्ये येत आहेत हे सांगितलेलं आहे. हे मला तुम्ही लिहून पाठवायचं आहे माझ्या नंबरवर. अजूनही कोणी यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे ग्रुपवर एखादा व्हिडिओ जर राहून गेला तरी तुम्हाला तिथे दिसून जाईल. कोणालाही काही शंका असेल तर मला मेसेज करा किंवा कॉल केला तरीही चालेल.